नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. माझे नाव सुनीता सचिन बनसोडे. माझे शिक्षण एम.कॉम, एम.फिल, एम.बी.ए झालेलं आहे आणि मी LICमध्ये सहाय्यक प्रशासनिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. अ, तर माझा जीवन प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी लहानपणापासूनच डाव्या हाताने अपंग आहे. माझे शिक्षण घेत असताना मला खूप अडचणी आल्या, आर्थिक अडचणी आल्या. पण माझे आई-वडील हे माझ्या नेहमी सोबत राहिले. माझे भाऊ नेहमी सोबत राहिले. जर एखादी गोष्ट मला जमत नसेल, तेव्हा ते म्हणायचे, की "तू हे करू शकतेस. तुला हे करता येणारच." असं त्यांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स दिला. त्यांनी मला कधीही मागे खेचलं नाही आणि त्यामुळे मी घडत गेले. मला CA बनायचं होतं. पण काही कारणामुळे मला ते शिक्षण घेता आलं नाही, CA करता आलं नाही. पण मी मनात जिद्द ठेवली, की आपण काही ना काहीतरी करायचं. मग त्यासाठी मग मी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि स्पर्धा परीक्षेमधून माझं LICमध्ये सिलेक्शन झालं. आता सध्या मी सहाय्यक प्रशासनिक अधिकारी म्हणून क्लास 1 ऑफिसर म्हणून LICमध्ये कार्यरत आहे. माझं लग्न झालं, त्याच्यानंतर 2 मुलगे झाले आणि त्यानंतर मी MBA केलं. कारण मला CA करता आलं नाही, तरी MBA तरी करावं म्हणून MBA, कारण आधी आर्थिक अडचणीमुळे मी करू शकले नाही. पण ते आता करू शकत होते. नोकरी करत मी मुलं सांभाळत MBA कंप्लीट केलं माझं. आणि आता मी फोर व्हीलरसुद्धा शिकली आहे. कारण मला प्रवास करताना पायी चालणं, बसनी जाणं, रिक्षानी जाणं यामध्ये खूप वेळ जात होता. मग त्यामुळं मी ठरवलं, की आपण टू व्हीलर नाही शिकले तरी फोर व्हीलर शिकायची आणि एका हातानेच मी फोर व्हीलर चालवते, उत्तमरित्या फोर व्हीलर चालवते. अशा पद्धतीनं माझा संघर्ष जो मी केला, तसंच प्रत्येक महिलांनी जीवनामध्ये संघर्ष करावा आणि जिद्द, चिकाटी यातूनच स्वकष्टाने आणि स्वतःवर विश्वास ठेवून जर केलं तर यश मिळतं, हे नक्कीच मिळतं. कारण ज्या गोष्टी करायच्या मनात ठरवल्या, तर त्या आपण करायच्याच. ही माझी जिद्द असायची नेहमी. जे मी काम करणार, जे ठरवले ते करण्यासाठी माझी भरपूर तळपड असायची आणि ते मी केल्याशिवाय गप्पच बसत नाही. ही माझी जिद्द आहे आणि मला कुठेतरी आपण सिद्ध करायचं होतं, की मी अपंग नाही आहे. मी मनाने खूप स्ट्राँग आहे. शरीराने अपंग असले तरी मनाने खूप स्ट्राँग आहे आणि हेच मला महिलांना सांगायचं आहे, की आपण मनाने जेवढं स्ट्राँग बनू, तेवढं आपण काही ना काहीतरी जीवनामध्ये यश मिळवू शकतोच आणि हे कष्टाला पर्याय नाही आहे. जिद्द चिकाटी असेल तर आपण यश हमखास मिळवणार आणि सर्व महिलांनी मी माझ्या अनुभवावरून सांगते त्याप्रमाणे सर्व महिलांनी त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणि चिकाटी जिद्द ठेवली तर कुठल्याही क्षेत्रात त्या यशस्वीरित्या यश मिळवू शकतात. धन्यवाद. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.